आता जेव्हा राष्ट्रवादी स्थापन झाली त्यावेळेस मी वाशिम जिल्ह्याचा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा पहिला जिल्हा अध्यक्ष मला त्यावेळेस नेमल्या गेलं. त्यावेळेस नाईक साहेबांनी माझी शिफारस केली आणि माझ्या राजकीय जीवनात अलीकडच्या काळात कोविडच्या ज्या समस्या होत्या, अनेकांना बेड मिळत नव्हते, इंजेक्शन मिळत नव्हते, या सगळ्या राजकारणाच्या माध्यमातून सोडवल्या गेल्या. लोकांना मदत त्यावेळेस आपण केली. अजित पवार अजित पवारांचं काम जे आहे, म्हणजे त्यांनी जर शब्द टाकला तो करण्याचं त्यांच्यामध्ये ती कुवत आहे. आणि आमचे जे नेते आहेत आदरणीय मनोहर नाईक साहेब, इंद्रनील नाईक साहेब यांनी बी त्या मार्गाने जाण्याचं ठरवलं आणि आमच्याशी चर्चा करून आम्ही त्यांच्यासोबत समाजाचा काही जो अनेक समस्या आहेत त्या गोष्टीसाठी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण अजितदादासोबत राहिलं पाहिजे, म्हणजे आपले सगळे कामं सुरळीत होतील आणि सध्या सत्तेच्या मार्गाने गेलं तर लवकर होतील. त्या माध्यमातून आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. भविष्यात आपल्या राजकारणामध्ये आशा आकांक्षा काय आहेत? असं काही ठरवून नाही आहे. मी प्रदेश कार्यकारिणीमध्ये जाईल असं बी मला वाटलं नव्हतं, पण मी पहिल्यापासून व्यक्ती म्हणजे सरळ मार्गाने तत्वाशी व्यवस्थित चालणारा व्यक्ती आहे. त्यामुळं मी पद मागायला गेलो नव्हतो, पण नाईक साहेबांनी माझी शिफारस केली आणि बघितल्या गेलं. तसं मी ठरवून काही केलं नाही, पण येणाऱ्या काळात जिल्हा परिषद या निवडणुकीमध्ये जर संधी दिली, पक्षाने दिली, तर जिल्हा परिषद लढण्याचा माझा मानस आहे. आणि गोरगरिबांची सेवा ज्या आपण राजकारणामध्ये येऊन प्रामाणिकपणे करण्याची माझी इच्छा आहे. मला 1-2 वेळा जिल्हा परिषद लढण्याची माझी इच्छा बी झाली होती, 1-2 वेळा. पण नाईक साहेबांनी त्यावेळेस कदाचित मला 2ही वेळा थांब म्हणून सांगितलं आणि थांबलो. त्याच्यामुळं आता मी फायनान्शियल स्ट्रॉंग नव्हतो. ज्यावेळेस त्यांनी आपला एखादा कार्यकर्ता लवकरच निवडणुकीमध्ये पराभूत झाला तर तो लवकर संपून जाईल हा त्यांचा फक्त हेतू होता. त्यावेळेस मला वाईट बी वाटायचं. पण आता राजकारणामध्ये आपण काम करताना आता जे आहे आपण व्यवस्थित फायनान्शियल सगळ्या गोष्टी आणि मोठ्या पदावर असल्यामुळे आता जिल्हा परिषद लढण्याची जर पक्षांनी जर हे केली तर संधी दिली तर आपण जिल्हा परिषद लढणार आहे.